चला तर मग आज बनवूया शेवग्याच्या शेंगाची भाजी। शेवग्याच्या शेंगा बॉईल करून घेतल्या, नंतर थोडा गरम मसाला भाजला, त्यात कांदा, लसूण, आलं, खोबरं, कोथिंबीर आणि थोडा खडा मसाला, ते सगळं वाटण करून घेतलं, मिक्सरला लावून घेतलं। वाटण तयार झालं, कढईत टाकलं तेल, जिरं, कढीपत्ता टाकला आणि आपलं वाटण छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं। नंतर टाकले तिखट, हळद, मीठ, धनिया पावडर आणि थोडी कोथिंबीर टाकली आणि तेल सुटेपर्यंत आपला मसाला भाजून घेतला। नंतर टाकल्या बॉईल केलेले शेंगा, त्यात आपल्याला जेवढं पाणी लागते तेवढं पाणी करून घ्यायचं, जेवढा रस्सा पाहिजे तेवढा। भात शिजून घेतला, थोड्या चपात्या करून घेतल्या आणि झाली आहे तयार आपली जेवणाची ताट।